हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 जावा सेलेनियम इंटरव्ह्यू क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर पार्ट 1 मध्ये आपण टॉप 5 पाहिले, तर आपण जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते यामध्ये पाहणार आहोत. ओके, तर लेट्स बिगिन. सो क्वेश्चन नंबर 6 असा आहे की हाऊ टू हँडल विंडोज अँड फ्रेम्स. फॉर विंडो हँडलिंग वी हॅव गेट विंडो हँडल्स मेथड, ड्रायव्हर डॉट गेट विंडो हँडल्स. तर याने आपल्याला सेट ऑफ विंडोज आय डी मिळून जातील आणि नंतर आपण स्विच टू मेथड जी की ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट विंडोज आणि नंतर गेट विंडो हँडल्स ही जी मेथड आहे इट रिटर्न्स आय डी ऑफ द करंट विंडोज. म्हणजे ह्या दोन एक्सप्रेशनने आपण विंडो हँडल्स करू शकतो. ओके, सेकंड वन होता जे आपला क्वेश्चन फ्रेम हँडलिंग, हाऊ टू हँडल मल्टिपल फ्रेम्स. तर आपल्या पेजेस आहे, असं पेज आहे, याच्यामध्ये मल्टिपल फ्रेम्स आहेत. ओके, तर आपल्याला ह्या फ्रेममध्ये स्विच करायचं असेल तर या फ्रेममध्ये स्विच करून याच्यामधले आय डीज वगैरे एलिमेंट्स ॲक्सेस करायचे असतील तर आपण काय करतो, ही जी फ्रेम आहे त्या फ्रेमचा आय डी, नेम आणि इंडेक्स आपल्याला ते फाइंड आउट करावं लागेल. नंतर स्विच टू मेथड जसं की ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट फ्रेम आणि त्या फ्रेमचा आय डी, नेम व इंडेक्स हे जे एंटर करून आपण यामध्ये ॲक्सेस करू शकतो आणि यातले एलिमेंट जे असतील टेक्स्ट बॉक्स किंवा हे छोटे छोटे जे एलिमेंट ड्रॉपडाऊन वगैरे ते हँडल करू शकतो. आणि नेक्स्ट जर आपण याच्यामध्ये ॲक्सेस केलं, या फ्रेममध्ये गेलो आणि परत आपल्याला मेन पेजवर जर बॅक यायचं असेल तर आपण परत ड्रायव्हर डॉट स्विच टू डॉट डिफॉल्ट कंटेंट ही मेथड वापरून आपण परत बॅक मेन पेजवर येऊ शकतो आणि नंतर मेन पेजवरचे एलिमेंट हँडल करू शकतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 7 आहे व्हॉट इज अ पेज ऑब्जेक्ट मॉडेल. सो पेज ऑब्जेक्ट मॉडेल इट इज अ डिझाइन पॅटर्न टू परफॉर्म टेस्टिंग. ओके, पेज ऑब्जेक्ट मॉडेल क्रिएट्स ऑब्जेक्ट रिपॉझिटरीज फॉर वेब एलिमेंट. Each web page has a corresponding page class containing its element and method. म्हणजे आपण स्पेशल मेथड्स आणि लोकेटर्ससाठी काही पेजेस क्रिएट करतो आणि ते पेजेस आपण मल्टिपल टेस्ट स्क्रिप्टला वापरतो. ओके, तर ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, रियुजेबिलिटी. जसं की आपण ते पेजेस क्रिएट केलेले त्याच्यामध्ये मेथड्स आणि लोकेटर तर ते खूप सारे जे ॲप्लिकेशन असतील लॉग इन वगैरे खूप सारे हे जे जे टेस्ट स्क्रिप्ट्स असतील त्याच्यामध्ये आपण मल्टिपल वेनं रियुजेबल करू शकतो. Use same elements in multiple tests. Okay. Maintainability, change element locators once in one file. म्हणजे आपण ते ॲप्लिकेशन कंटिन्युअसली 1 वर्ष वापरलं, त्याचे खूप सारे टेस्ट स्क्रिप्टमध्ये ते इम्प्लिमेंटेशन केलेलं असेल. 1 वर्षानंतर त्याचा UI काही चेंज झाला, बॅकएंडने डेव्हलपरने काही गोष्टी चेंजेस केले, तर तिथे फक्त आपण एलिमेंटचं एका ठिकाणी लोकेटर चेंज केलं तर ते मल्टिपल ठिकाणी ते अप्लाय होतं. त्याच्यामुळे आपल्याला मेंटेनेबिलिटी आहे ते पण आपल्याला खूप कमी ठिकाणी करावं लागतं. रीडेबिलिटी, test scripts focuses on business logic. Okay, so question number 8, difference between hard asset and soft asset. Hard asset कधी वापरतो आपण, हार्ड asset म्हणजे काय, जर 100 टेस्ट केसेस असतील इट स्टॉप द टेस्ट एक्झिक्युशन इमिडिएटली इफ वन ऑफ द कंडिशन गॉट फेल्ड. म्हणजे 100 टेस्ट केसेस जर आपण एक्झिक्यूट केल्या त्यातली जर 25 टेस्ट केसेस जर फेल झाले तर ते एक्झिक्युशन थांबवणार. आणि सेम सॉफ्ट असॅटमध्ये काय करता, तर 100 टेस्ट केस एक्झिक्यूट केल्या त्यातली 25 फेल झाली तिथे थांबणार नाही, ते कंटिन्यू 100 टेस्ट केस एक्झिक्यूट करणार आणि त्यातल्या कुठल्या फेल आहे ते शो करणार. म्हणजे सॉफ्ट असॅट. हार्ड असॅट काय, इट कंटिन्युअसली विथ द नेक्स्ट स्टेप इवन इफ द चेक्स गॉट फेल्ड. फेल्युअर्स आर लॉग्ड अँड रिपोर्टेड ॲट द एंड ऑफ युजिंग असॅट डॉट. म्हणजे सॉफ्ट असॅट आपण कशासाठी वापरतो, इट व्हेरीफाय इट इज कलेक्टेड फॉर ऑल UI डिफेक्ट्स. अँड हार्ड असॅट कशासाठी वापरतो, हार्ड असॅट is for blocking failures. Okay. Question number 9. What is a Selenium grid? The Selenium grid it scale our automation scripts, frameworks, and grid is used for parallel execution. It consists of hub, which is central part, and node, where machine browser runs. Okay. It allows cross-browser testing by distributing tests across a different environments simultaneously, and it significantly reduces execution time. Okay. हे या वेळेनं आपण जर सेलेनियम ग्रिड वापरली तर आपण पॅरलल एक्झिक्युशन पण करू शकतो, त्याच्यामुळे आपला एक्झिक्युशन टाइम पण कमी होतो. फक्त यामध्ये आपल्याला नोड हब आर्किटेक्चर फॉलो करतो. एक नोड आहे आणि काही हब आहे. ओके, नोड हब आर्किटेक्चर फॉलो करतो, त्या वेळेने आपण टेस्टिंग करतो. विच क्वेश्चन नंबर 10 इज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्हॉट आर बेस्ट प्रॅक्टिसेस टेस्ट इंजिनियर और टेस्ट ऑटोमेशन इंजिनियर हाऊ टू फॉलो. ओके, तर फर्स्ट बेस्ट प्रॅक्टिस कोणती आहे, नेव्हर यूज थ्रेड डॉट स्लीप. यूज इम्प्लिसिट वेट और एक्सप्लिसिट वेट और फ्लुएंट वेट बट डोंट यूज थ्रेड डॉट स्लीप. सेकंड वन इज यूज पेज ऑब्जेक्ट मॉडेल which is a design pattern for to scale our or enhance like our scripts or
optimize our test automation framework. Third one is prefer CSS or XPath. Okay. Fourth one is handle exceptions globally. Fifth one is implement listener. If one of the test cases got failed, so what is the root cause of that? So for that purpose, or जे त्या टाइमी ऑन टेस्ट फेल्युअर और ऑन टेस्ट सक्सेस त्यावेळेचे आपण लिसनर्स वापरू शकतो. यस, लास्ट वन, यूज गिट फॉर व्हर्जनिंग. म्हणजे आपण हे जे रिपॉझिटरी जे कोड वगैरे लिहिलेलं आहे तर ते आपण एका गिटच्या गिटहबमध्ये व्हर्जन कंट्रोल टूलमध्ये आपण हा कोड स्टोअर करू शकतो. दिस इज ऑल टॉप 10 Java Selenium interview questions and answers. Thanks for watching.